नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, पुढचे 30 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. उद्या हनुमान जयंती आहे आणि या दिवशी काही लोकांच्या आयुष्यात असा बदल होतो जो वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही होत नाही. काही लोकांची कर्जे निवांत कमी होतात, काहींना नोकरी मिळते, काहींच्या आयुष्यात अचानक पैशाची वाढ होते. पण सगळ्यात सोबत असं होतं नाही का? कारण बहुतेक लोक एक छोटी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना काहीच फायदा होत नाही, काहीच मिळत नाही. आणि काही लोक त्याच दिवशी आपलं नशीब बदलायला सुरुवात करतात. मग ती लोक कोण असणार आहेत आणि कोणाचं नशीब बदलतं? तुम्ही कोणत्या बाजूला असणार आहात? तुम्ही कोणत्या बाजूला असणार आहात? हा प्रश्न साधा वाटतो, पण उत्तर खूप मोठं आहे. कारण आज आपण जिथे आहोत ते आपल्या कालच्या निर्णयामुळे आहोत आणि उद्या आपण कुठे असणार ते आज आपण काय करतो त्यावर ठरतं. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोकांच्या आयुष्यात सगळं सहज कसं होतं आणि काही लोक सतत प्रयत्न करूनही तिथेच अडकून राहतात? फरक कुठे आहे? फरक आहे विचारांमध्ये, फरक आहे सवयीमध्ये आणि सर्वात मोठा फरक आहे मनाच्या अवस्थेमध्ये. जर मन सतत घाबरलेलं असेल तर संधी दिसत नाही. जर मन सतत नकारात्मक असेल तर योग्य निर्णय घेतला जात नाही आणि जेव्हा निर्णय चुकीचे होतात तेव्हा परिणामही चुकीचे येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळी साखळी उलटीही होऊ शकते. जर मन बदललं तर विचार बदलतात आणि विचार बदलले तर तुमचे निर्णय अवश्य बदलतात आणि निर्णय बदलले तर आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण इथे सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे मन बदलणं. ते सगळ्यात कठीण आहे आणि सगळ्यात अवघड आहे. कारण आपण बाहेरच्या गोष्टी बदलायला तयार असतो, पण आत बदलायला तयार नसतो. म्हणून लोक वर्षानुवर्षे तसेच राहतात आणि त्याच समस्या, त्याच तक्रारी, तीच भांडणे आणि तेच आयुष्य जगायला मजबूर होतात. आणि काही लोक एक छोटा निर्णय घेतात आणि त्यानंतर त्यांचं सगळं बदलायला सुरुवात होते. आणि ते लोक म्हणजे काही जादूटोणा करत नाहीत. ते फक्त आणि फक्त स्वतःला बदलतात, त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन बदलतात. म्हणून ते त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतात. तुम्ही पण तसे करू शकतात. हे कोणासाठीच कठीण नाही, कोणासाठीच अवघड नाही. फक्त आपल्या आतून बदल व्हायला हवा. जे झालं ते सोडून द्यायला हवं, जे आहे ते स्वीकारायला हवं. फक्त आणि फक्त सुरुवात करायची आहे आणि हे कोणासाठीच कठीण नाही. पहिल्या दिवशी काही जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशीही तुम्हाला काहीच जाणवणार नाही. पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की आधीसारखे तुम्ही राहिलेले नाहीत. तुमचा विचार बदलतोय, तुमचं रिॲक्शन बदलतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतोय. आणि जिथे विश्वास येतो तिथे भीती संपते. जिथे भीती संपते तिथे प्रगती सुरू होते. हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. आजपर्यंत तुम्ही खूप गोष्टी ट्राय केल्या असतील, खूप गोष्टी पाहिल्या असतील, पण कदाचित त्यामध्ये सातत्य नसेल. आणि जेव्हा सातत्य नसतं, ती गोष्ट ट्राय केली तरी त्याचा उपयोग नसतो. कदाचित
तुमच्यामध्ये पेशन्स नसतील आणि म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल. पण आता फक्त एक निर्णय घ्या की मी थांबणार नाही. मी रोज थोडं करणार पण थांबणार नाही. कारण मोठे बदल छोट्या सवयीमुळेच होतात. एकदम होत नाहीत, हळूहळू व्हायला सुरुवात होते. आणि जर ते बदल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केले तर तुम्ही हळूहळू आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, हे सगळं वर्थ होतं. म्हणून आजपासून स्वतःवर काम करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या मनावर काम करा, विचारांवर काम करा आणि सगळं आपोआप बदलेल. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण एवढे पुढे जाताल की जग मागे दिसायला लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्यासोबत एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे. फक्त तुम्हाला थांबायचं नाही. दररोज थोडं पण सतत आणि हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. एकदम नाही पण हळूहळू नक्कीच होईल. जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्यात बदल घडवून आणू शकता. आजपासून सुरुवात करा आणि जर तुम्ही खरंच बदल घडवायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा जय हनुमान आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित कोणाच्या आयुष्यात बदल घडवण्याचं कारण तुम्ही बनाल. जय हनुमान, जय हनुमान. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही अडचणीत आहे. कोणाला पैशाची समस्या आहे, कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाच्या घरात सतत तणाव असतो आणि सगळे एकच प्रश्न विचारतात, मी इतका प्रयत्न करतो तरीही माझ्याच आयुष्यात समस्या का येतात, माझ्याच आयुष्यात अडचणी का येतात. याचं उत्तर खूप साधं आहे. आपल्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते आपल्या कर्मावर आधारित आहे, आपल्या सवयीवर आधारित आहे आणि आपल्या विचारांवर आधारित आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती बदलणं अशक्य नाही. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर आपण काही केलं तर आयुष्यात बदल हा नक्की होतो. फक्त एवढं करता आलं पाहिजे, मागच्या ज्या गोष्टी घडल्या त्या मागे सोडून द्यायला पाहिजेत आणि आज आपण जगतोय त्याचाच विचार केला पाहिजे. आणि उद्या असा दिवस आहे जिथे केलेली छोटी गोष्टही मोठा फरक करू शकते. कारण हा दिवस आहे शक्तीचा, भक्तीचा आणि विश्वासाचा. या दिवशी जर मनापासून काही केलं तर त्याचा परिणाम नक्की दिसतो. पण इथेच लोक चूक करतात. हे फक्त वरवर करतात. मन कुठेतरी दुसरीकडे असतं आणि मग म्हणतात काहीच फायदा झाला नाही. कितीही देवाचं केलं तरीही देवाने साथ दिली नाही. खरं तर चूक पद्धतीत असते आणि लक्ष नसण्यात असते. म्हणून सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही काहीही करा पण संपूर्ण मनाने करा, विश्वासाने करा आणि आतून आपल्या मनातल्या आवाजाने करा. जर तुमचं मन शांत नसेल तर आधी स्वतःला शांत करा.
शांत करताना देवाचे नामस्मरण करा, देवाचा जप करा. मग आपले मन शांत होईल. मग नंतर थोडा वेळ शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या. हळूहळू मन स्थिर होईल आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा आपण जे करतो त्याचा परिणाम जास्त होतो. ही गोष्ट खूप लोक दुर्लक्ष करतात. ते घाईघाईत सगळं करतात, पण त्यात त्यांची भावना नसते आणि भावना नसली की परिणामही होत नाही. म्हणून उद्या तुम्ही जे काही करणार आहात ते शांतपणे करा. घाई करू नका. मनात विश्वास ठेवा की मी जे करत आहे ते मला नक्की याचा फायदा देईल. कारण विश्वास ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो. तुम्ही लक्षात घेतलं असेल, ज्या लोकांचा विश्वास मजबूत असतो ते लोक कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहतात, तटस्थ राहतात आणि शेवटी तेच लोक जिंकतात. जे लोक कधीही अहंकार बाळगत नाही, माघार घेत नाहीत, असे लोक जिंकतात की सगळ्या गोष्टी तिथे सोडून देतात आणि मनात राग ठेवत नाहीत. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही बदल करू शकता. तुमचं आयुष्य सुधारू शकता. फक्त सुरुवात करायची आहे. आजपर्यंत झालं ते झालं, पण उद्यापासून तुम्ही नवीन सुरुवात सुरू करू शकता. छोटी सुरुवात पण मोठा परिणाम दिसून येईल. म्हणून हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होतंय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि परिस्थिती बदलायला लागली आहे. हे एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात झाली की बदल हा नक्की होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसतं तेव्हा तुमच्यासोबत देव असतो. जेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करता तेव्हा एक शक्ती तुमच्यासोबत नेहमी उभी असते. ती शक्ती तुम्हाला योग्य दिशेने नेत असते. फक्त तुम्हाला थांबायचं नाही, सातत्य ठेवायचं आहे. दररोज थोडं आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, माझं आयुष्य बदललं आणि बदललंच. म्हणूनच आजच ठरवा, मी सुरुवात करणार आहे, मी जिंकणार आहे आणि सगळ्यांना माझा बदल दाखवणार आहे. मी माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त इथेच थांबवू नका, तो शेवटपर्यंत बघा, कारण पुढे तुम्हाला सगळं नीट समजावून सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला खरंच बदल हवा असेल तर व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या आयुष्यात बदल घडवण्याचं कारण तुम्ही बनाल. म्हणूनच जय हनुमान, जय हनुमान. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यावरचे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बदल हाच माणसाचा खरा दागिना असतो. जो माणूस बदल करतो त्याचेच आयुष्य मार्गाला लागते. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि जे सांगितलं आहे ते पूर्णपणे सगळे खरे सांगितले आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा अढळ पाहिजे. मग सगळी कामे मार्गी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची देवावरील भक्ती
आणखीन वाढेल. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.